हाय सगळ्यांना. तर आमच्या इकडलं का वातावरण दिसतंय का? बघा ऊस गेलाय, काही सुद्धा करमत नाही गावाकडे. लय अवघड आहे. आपलं नाही रान माणसां. ताई तुझं रान आहे का? माझं नाही बाय रान. ही रस्ता जातोय राधाताईच्या घराकडे. दिसतंय का राधाताईचं घर? दिसतंय का? ते पांढरं आहे ते. ही रस्ता जातोय मधला शॉर्टकट डायरेक्ट त्यांच्याच घरी. आणि ती तिकडला ते उसाच्या पड्यावर रस्ता आहे, ती जातोय माळाहून, ती पण तिकडंच जातोय. पण तिथनं जरा वळावं लागतंय, इथनं सरळ जातंय. आणि रानवाल्या मालकाने रस्ता केलाय, त्यांची पण वस्ती इकडंच आहे ना. गाड्या ट्रॅक्टर ही जायला त्यासाठी ही रस्ता बनवलाय. मग आता माझं पण सोपं झालं. तिकून जी जाण्यापेक्षा आपलं इथनंच जायचं. तर ही आहे बघा, ही वहिनीचं आणलं होतं काल मी. दीक्षेच्या डोक्यात ही कोंडाला झालता, त्यामुळं आणलं होतं. कोंडा काढला काल. इरबळ तिकडंच होती. काय करमत नाही, काय नाही. जायचंय कामाला. बघू आता 4-5 दिवस सुट्टी, जरा घेते आराम आणि मग कामाला जाते, आहे का नाही? तर हो का आमच्या इकडलं वातावरण दिसतंय. हिरवा असल्यावर कसं जरा भारी वाटतंय. ही गिनी गोल आहे. गहू राहिले तर सगळ्या ज्वाऱ्या निघल्या, ऊस गेलं. आता जेव्हा ही ऊस येते, आता पाण्याच्या याच्यावर आहे. ज्याला पाणी आहे त्याला येतंय आणि ज्याला पाणी नाही त्याचं लय अवघड आहे. तर चला, काहीतरी आलतं वहिनीचं. काहीतरी म्हणजे काय आलं मला नाही माहिती. पोस्टमन आलता घरी. तर ते म्हणले राधा भालेराव. मग त्यांना मी म्हणलं सरळ जायचं म्हणलं डायरेक्ट त्यांच्या घरी. तर मग त्या घर सांगितलं, गेलं पोस्टमन. तर हो काही कडवाळ किती छान वाटतं आहे का नाही? भारी वाटतंय का नाही? भारी वाटतंय का नाही सांगा बरं? आणि ती गहू आहे. गहू दाखवते तुम्हाला, गहू दाखवते. हा गहू आहे. गहू पण वाळत आलाय, पण कोण काम सांगा ना. गहू पण वाळत आलाय. तर चला, आई आले तुळजापुराहून. तर नक्कीच कंटिन्यू ब्लॉग करत जावा, कारण मी आता ठरवलंय 2-3 असं जेवढं पाहिजे तेवढे हेडा आपलं टाकत राहायचं. तर छोटे छोटे टाकते, कारण मला पण नेट पुरत नाही. तर चला बघा, अजून पुढचा एक ब्लॉग पडेल, बघा, कंटिन्यू करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर बाय.